फोंडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत मंत्री रवी नाईक यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात यावी असं आमदार गोविंद गावडे यांनी म्हटलं। रवी नाईक यांनी उभारलेली राजकीय परंपरा आणि जनतेशी असलेले नाते पुढे नेण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला संधी देणं योग्य ठरेल असं गावडे म्हणाले। मात्र उमेदवाराबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। अजूनपर्यंत फोंडा बाय इलेक्शन कालूच डिक्लेअर झाले आसा, टिकेट्स अजूनपर्यंत तशें फायनलायज जावना आणि त्या गोष्टीचेर ज्या वेळाचेर उलयता हांव म्हाका फोंडा मतदारसंघ खूब लागींचो आसल्या कारणान डेफिनेटली टिकेट फायनल जाले नंतर आणि जे आमचे पार्टीचे जे लिडर्स जे आसात तांचे कडेन बसले नंतर काही स्ट्रॅटेजिकल प्लॅन आणि जी म्हजेर जी जबाबदारी आसतली ती जबाबदारी चोखपणे बजावपाक हांव तयार। टिकेट फायनल जातकीच म्हणटकीर तुमी रितेश नायकाच्या हाचेर आसतले काय कित्याचेर तुमी जर हांवें एक गोष्ट म्हणिल्ली म्हाका दिसता आय एम द फर्स्ट पर्सन जो आफ्टर आमचे आदरणीय स्वर्गीय आदले मुख्यमंत्री रविबाब नाईक यांचें निधन जाले नंतर म्हजो पयलो स्टेटमेंट आसा की लिगसी जर आमी मुखार जर व्हरतले आनी काही काळा पुरती जाल्यार रविबाब नाईक हेज्या एका भुरग्याक तुमी टिकेट दिवची। ती टिकेट कोणाक दिवप ना दिवप तो पक्षाचो आणि गोंयच्या मुख्यमंत्र्याचो अधिकार आसा, ताजेर हांव उलोवपाक शकना। हांव उलयतलो जे वेळाचेर टिकेट एक्चुअली जाहीर जातली, बट आय एम ऑफ द ओपिनियन दॅट ही टिकेट जी आसा ती स्वर्गीय रविबाब नाईक यांच्या